नमस्कार मित्रांनो, आर्वी शहराची दैवत संत मायबाई महाराज यांचा द्विशताब्दी वर्ष सोहळा, श्री संत पांडुरंग महाराज यांची 225वी पुण्यतिथी आणि श्री संत अच्युत महाराज जन्म शताब्दी सोहळा सोमवार दिनांक 23 पासून साजरा केला जात आहे। या निमित्त मंगळवारी दिनांक 24ला हरिभक्तपरायण सोपानजी महाराज कानेकर यांचं सुंदर असं प्रवचन झालं। त्यांनी सुखाची परिभाषा, धर्मासाठी जगण्याची कला आदी विषयावर आपल्या अनोख्या सुंदर शैलीने प्रकाश टाकला आणि भक्तांना आपल्या रंगात न्हावून नेलं। ऐका तर त्यांचं प्रवचन। पुनर्वित्तम पुनर्वित्तम पुनर्मार्या पुनर्मये जगतात पुनर्लभ्यम न शरद पुनपुणा देवाला सुंदर चांगलं शरीर दिलं ना गुणाचं तर केला फेडांगवले पॉइंट्स लावायचं काम केलं। या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा? तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही आहे। तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे। तुमच्याकडे किती पैसा आहे हे फार महत्वाचं नाही आहे। तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे। तुम्हाला लेकर किती आहे हे फार महत्वाचे नाही आहे। तुमचे लेकर किती न्याय नीती आचरणाने चालतात हे फार महत्वाचं आहे। तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे। तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे। आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे। त्या कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे। आजपर्यंत किती कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही आहे। त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे। आणि तुम्ही कुटुंबासाठी कमावता, त्या घरच्यांसाठी कमावता, हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे का तुम्ही देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जगा हो। या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे आणि त्या जगण्याची सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात? आमच्या नडमा मौलींच्या शब्दात, अवघाचे संसार सुखाचा तुझा सुख आहे, माझं सुख आहे। वैश्ववन्मुख भावना वसुधाय व कुटुंबका मी ज्ञानमा माऊलींच्या होणार। ज्ञानवाल्यांनी असं म्हटलं का? अमरावती जिल्ह्यावाल्यांचा संसार सुखाचा म्हटलं का? अजिबात। वर्धा जिल्ह्यावाल्यांचा अजिबात नाही। वैश्ववन्मुख भावना वसुधाय व कुटुंबका मी ज्ञानमा माऊलींची भावना। पण आमचं सुख कशात आहे? काकू, तुमच्या घरची लाईन गेल्यावर तुम्ही काय करता? काय करता? सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघताना पायता बाजूच्याची गेली आहे काय? त्याच्या घरची का लाईन गेली असेल तर आत्मा फार सुखी होतो। आणि त्याच्या घरची का लाईन असेल तर केचे साहेबाले फोन कर, खासदार साहेबाले फोन केल्याशिवाय राहत। आम्ही पुरुष वर्ग दाढी कटिंग करायसाठी जातो, तिकडून आल्यावर आंघोळ करतो ना? करतो। तुम्ही कधी ऐकलं का महिला मंडळ ब्युटी पार्लरला गेलं तिकडून आल्यावर आंघोळ केली? अजिबात नाही। यायचं सुख घ्यायच्या। आमच्या तरुणाईचं सुख काच्याला आहे? आमच्या तरुणाईचं चांगला मोबाईल, चांगली फोर व्हीलर, सोनं नाणं, चांगली गर्लफ्रेंड, चांगली बायको हे आमच्या सुखाची परिभाषा आहे हो। पण आमच्या सुखाची परिभाषा नसते। आमच्या तरुणांनी मोबाईल कोणता घेतला पाहिजे? ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे। फोर व्हीलर कोणती घेतली पाहिजे? ज्या फोर व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसेल तेच फोर व्हीलर घेतली पाहिजे। नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा। ती आमची सुखाची परिभाषा असते का? आमचं दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे। आम्ही दुसऱ्याचं शुभचिंतक असलं पाहिजे। आमच्यासाठी कोणीतरी शुभचिंतक असलं पाहिजे। पण आपण त्याचं शुभचिंतक नसतो, त्याचं शुभ चालू आहे म्हणून आपण चिंतित असतो, हाही शुभचिंतक असतो। आमचं सुख कशात आहे? आमचं सुख संसारात आहे। संसारात सुख आहे असं वाटतं पण संसारात सुख नाही। आमच्या अमरावती जिल्ह्यात गहू पेरला की ज्वारीच्या उंब्या लागते। तुमच्याकडे कसं काय? ज्वारीच्या लागते। आमच्याकडे वायरमन टोपलं दुरुस्त गाडी वर गेली की वरतच राहते। तुमच्याकडे कसं काय? खाली चांगला। आमच्याकडे भुईमुंगाच्या शेंगा वरत झाडाला लागते। तुमच्याकडे कसं काय? खाली लागते चांगला। मग तुम्ही काय करता? महिला मंडळ्या भुईमुंगाच्या शेंगा आणता। भुईमुंगाच्या शेंगा आणल्यावर घराच्या व्हरांड्यात त्या भुईमुंगाच्या शेंगा निवडासाठी घेता। तो शेंगीचा दाना प्लेटीत टाकता किंवा पोटात टाकता आणि त्या शेंगीचं फोतर भुर्र रस्त्यावर फेकता।
फेकताना जोपर्यंत तुमच्या हातात तो शेंगीचा दाना होता, पोटात गेला, प्लेटीत गेला, तो संत मायबाई महाराजांचा संत समागम होता आणि रस्त्यावर फेकला गंधाडा तो तुमचा संसार होता. हो फलकड तो संसार येथे सार भगवंत. संसारात सुख आहे असं वाटते पण संसारात सुख नाही. तर मित्रांनो, अशाच अनेक माहित्या घटना आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्या पाहण्याकरता आपण आमच्या तेजोवदय चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला मदत करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.